पॉल क्लिनिक मधील किडनी रॅकेट प्रकरणामध्ये अजय तावरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तावरेला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येणार असल्याची देखील माहिती आता मिळताना दिसते। तावरे सध्या पोर्शे अपघात प्रकरणात गेल्या वर्षभरापासून येरवडा न्यायालयीन कोठडीत आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून घेऊयात। अक्षय, आपण पाहतोय अजय तावरेला ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणामध्ये काय सविस्तर माहिती? आताची सर्वात मोठी डेव्हलपमेंट म्हणायला लागेल, कारण अजय तावरे याला पुणे पोलिसांनी किडनी रॅकेट प्रकरणात आता ताब्यात घेतलं असून आज दुपारी त्याला न्यायालयात देखील हजर करण्यात येणार आहे। 29 मार्च 2022 मध्ये पुण्यातील किडनी रॅकेट जे आहे ते बाहेर आलं होतं आणि त्या दरम्यान ससून हॉस्पिटलचा वैद्यकीय अधीक्षक म्हणजे सुपरिटेंडंट म्हणून कार्यरत असलेला अजय तावरे याला या संपूर्ण रॅकेट प्रकरणाची माहिती होती। जे किडनी देणारे आहेत आणि घेणारे आहेत त्यांचे कागदपत्र देखील या तावरेने तपासले होते। ते बोगस असताना सुद्धा तावरेने परवानगी दिल्यामुळे खरं तर हे किडनी रॅकेट जे आहे ते उघडकीस आलं होतं आणि मोठ्या लाखो रुपयांचा खरं तर या सगळ्याच्या प्रकारात उलाढाल झाली होती आणि राज्याला आदरून टाकणारं हे रॅकेट होतं। आणि आता याच तावरे जो पोर्शे अपघातात आरोपी म्हणून येरवडा जेलमध्ये आहे त्याला ताब्यात घेतलं असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय किडनी रॅकेट प्रकरणी आता अजय तावरे याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर आपण कारण काय किडनी देणारं आणि बनावट किडनी घेणारं हे रॅकेट असल्याची देखील माहिती आहे।